सगळ्या गोष्टी, पण अध्यक्ष म्हणत त्याचं पालन केलं जात नाही. विद्यार्थ्यांच्या खऱ्या अर्थानं जे गरीब असतात, जे आर्थिक मागास असतात, अशा मुलांचं शोषण या सगळ्या खाजगी विद्यापीठात मोठ्या प्रमाणात केलं जातं. हे अनेकदा निदर्शनास आलेलं आहे. सभागृहात अनेकदा ते चर्चेलाही आलेलं आहे. आपण कायदा बनवतो, पण कायद्याचं पालन होत नाही, कारण की सगळी मोठी व्यक्ती असतात. माशी शब्द वापरणार नाही, हे मोठी व्यक्ती असतात आणि मग या लोकांच्या विरोधात जाणं हे शक्य होत नाही. आणि म्हणून या कायद्यामध्ये असं एक प्रोव्हिजन आलंच पाहिजे. आपण जेव्हा हे कायदा आणतो आणि त्या विद्यापीठाला मान्यता देतो, पण त्यावेळेस आपल्याला एक गोष्ट निदर्शनास आणली पाहिजे की आपला उद्देश याला चांगलं, कारण की आपण जगामध्ये शिकायला मुलं मुली जातात. आपल्याच राज्यामध्ये, विशेष करून महाराष्ट्रामध्ये आपल्याला आता नाही, बिलं नाही, आता नाही. मी या निमित्तानं आपल्याला या ठिकाणी सांगेल की अनेक विद्यापीठाच्या तक्रारी आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या ठिकाणी ज्या आर्थिक कमजोर असतात पण मेरिट असतात, ते मागासवर्गीय असतात, त्या मुलांना त्या ठिकाणी प्रवेश दिला जात नाही आणि मग ते बिचारे फिरत राहतात. मग ते ऑनलाईन भरती आहे, मग ऑनलाईन भरतीमध्ये काय काय गडबडी होतात दादा, आपल्याला सगळं माहिती आहे. त्यामुळे कायद्यामध्ये हे सगळं आपण खाजगी विद्यापीठाला जेव्हा मान्यता देतोय तर त्याच्यामध्ये हे एक प्रोव्हिजन आलं पाहिजे. हे असे गोष्टी निदर्शनास आल्यात तर आम्ही त्यांच्यावर कारवाई करू, ते युनिव्हर्सिटीज बंद पाडू, अशा पद्धतीची अगर भूमिका घेतली तर मला वाटतं की आपण आणि त्या ठिकाणी एक धाक आपल्याला शासनाचा राहील. आणि दुसरं, या सगळ्या विद्यापीठात आता जिओ म्हटलं तर, आता रिलायन्स म्हटलं तर मोठं काम आहे. याच्यामध्ये शैक्षणिक सबसिडी त्या मुलींना मिळतील का, या गोष्टीचा एक खुलासा आपण केला पाहिजे, एवढंच माझं मत आहे. माननीय अध्यक्ष महोदय, मुळात नॉर्मल कॉलेज, नॉर्मल विद्यापीठामध्ये जी जातीचे आरक्षण असतात ती सगळी त्याच्यात आहेत. प्लस यांना आपण फी जास्त असल्यामुळे 10% आर्थिक मागासांना मोफत शिकवण्याचे कंपल्शन केलं आहे. आणि माननीय नाना पटोलेजी, त्यासाठी एक वेगळी राज्यमंत्री दर्जा असणारी एक कमिटी आहे, जी कमिटी या सगळ्याचं मॉनिटरिंग करत असते. त्याच्या कंप्लेंट्स आपण नीट करू. जिओ हे नाव असलं तरीसुद्धा प्रामुख्याने माशेलकरजी हे त्याचे प्रमुख आहेत. आणि ह्या विद्यापीठाची कल्पना तर जयंतरावाशी आहे की खूपच आपल्या विद्यार्थ्यांना उपयोगी पडेल. विदेशातल्या प्राध्यापकांना, त्यांच्याकडे पैसे असल्यामुळे विदेशातल्या प्राध्यापकांना ते लेक्चरसाठी हायर करणार आहेत. म्हणजे कोण कोण आहेत? सदर प्रस्तावित विद्यापीठाच्या व्यवस्थापनामध्ये डॉक्टर R.A. माशेलकर, पद्मविभूषण, डॉक्टर दीपक जैन, माजी अधिष्ठाता, केलॉग स्कूल ऑफ मॅनेजमेंट USA, डॉक्टर प्रदीप खोसला, कुलगुरू, कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटी, सॅन डिएगो USA, डॉक्टर जीन लिओ चेमूर, फॉर्मर प्रोवोस्ट, त्याच्यानंतर डॉक्टर सुब्रा सुरेश, फॉर्मर प्रेसिडेंट कार्नेगी मेलन युनिव्हर्सिटी, अशी वेगवेगळ्या, आणि त्याला लीड करतात माशेलकर. याच्या फी ज्या आहेत त्या त्यांनी ठेवायच्या असतात, परंतु त्याच्यामध्ये 10% विद्यार्थ्यांना पूर्ण फ्रीशिप असते आणि शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईबचं आरक्षणही त्यात असतं. हे सगळं नीट फॉलो होतं की नाही, म्हणून म्हटलं ना की एकदा सभागृहामध्ये काही तास चर्चा करून याचा ॲक्ट आपण करून टाकला आणि फक्त दरवेळेला आपण नावं जोडतो. त्या ॲक्टमध्ये हे सगळं आलेलं आहे. कशाची? स्कॉलरशिप मिळणार का म्हणतायत? त्यांची फी आपण रिएम्बर्स करणं लागतोच ना, करायला लागतोच. हॉस्पिटल जे आहे तिथं आपण अनेकदा कायदे केले, या सभागृहात अनेकदा चर्चा केली, पण चॅरिटी हॉस्पिटलमध्ये जी परिस्थिती असते तीच परिस्थिती या पद्धतीच्या खाजगी विद्यापीठामध्ये असते अध्यक्ष महाराज. म्हणून मी माननीय मंत्री महोदयांना सांगतो की आपल्याला परवानगी द्या, चांगल्या क्वालिटीचे कॉलेजेस विद्यापीठं आलीच पाहिजे महाराष्ट्रात, त्याचा कोणाला विरोध नाही. पण हे जे काही आहे त्याचं पालन होत नाही आणि ते पालन करण्यासाठी सरकार काय करेल तेवढंच आम्हाला स्पष्टीकरण द्या. कमिटी काहीच करत नाही ना. चॅरिटी हॉस्पिटलमध्ये तसंच होतंय. मुंबईचा आपल्याला नेहमी आपल्याला समोर प्रश्न येतात, लीलावती असेल, बॉम्बे हॉस्पिटल असेल. या विषयात कंप्लेंट आली आणि ती आत्तापर्यंत झाला नाही, पण या विषयात कंप्लेंट आली आणि त्या कंप्लेंटची खातरजमा आपण केली नाही. नानासाहेब, या विषयात कंप्लेंट आली, कंप्लेंटची खातरजमा आपण केली नाही, ॲक्शन झालंच नाही. कशाच्या?
या प्रत्येक विद्यापीठावर शासन नियुक्त 2 जण असतात. कशा होणार नाही त्या बोर्डाच्या? प्रत्येक विद्यापीठाला 2 जण शासनाचे प्रतिनिधी घ्यायला लागतात. जे शासनाचे प्रतिनिधी तिथे सगळ्या गोष्टी मॉनिटर होतात की नाही बघतात. नाही बरोबर. आता हे बघा गाडी चालवताना ॲक्सिडेंट होतो म्हणून गाडी चालवणं बंद करतो का आपण? गाडी चालवताना काळजी घेतो, बाकी काय काय. प्रश्न असा आहे की सन 2025 चे विधानसभा विधेयक क्रमांक 99 महाराष्ट्र खाजगी विद्यापीठे स्थापना विधिनियम दुसरी सुधारणा विधेयक 2025 विचारात घ्यावे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत विधेयक विचारात घेण्यात येत आहे. आता विधेयक खंडशः विचारात घेण्यात येईल. खंड 2 खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचे भाग समजण्यात यावे. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत खंड 2 खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचे भाग झाले. मंत्री महोदय, सन 2025 चे विधानसभा विधेयक क्रमांक 99 महाराष्ट्र खाजगी विद्यापीठे स्थापना व विनियमन दुसरी सुधारणा विधेयक 2025 संमत करावे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो. प्रस्ताव असा आहे की सन 2025 चे विधानसभा विधेयक क्रमांक 99 महाराष्ट्र खाजगी विद्यापीठे स्थापना व विधिनियम दुसरे सुधारणा विधेयक 2025 संमत करावे. प्रश्न असा आहे की